हा माणूस दररोज सकाळी शेतात जातो, मातीनं हात मळवतो, घामानं कपडे भिजवतो, पण त्याच्या बँक खात्यात दर महिन्याला लाखो रुपये येतात. प्रश्न हा आहे, एक साधा शेतकरी एवढे पैसे कसे कमावतो? भारताच्या एका छोट्या गावात, जिथे सूर्योदयासोबत आयुष्य सुरू होतं, तिथे राहतो रमेश पाटील. ना मोठी गाडी, ना महागडे कपडे, ना सोशल मीडियावर शो ऑफ. तरी सुद्धा हा शेतकरी वेगळाच आहे. दर सकाळी तो शेतात उतरतो, झाडांशी बोलतो, मातीला हात लावून सगळं समजून घेतो. 10 वर्षापूर्वी रमेशची परिस्थिती खूप वाईट होती. फक्त 2 एकर जमीन आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर. पीक खराब व्हायचं, बाजारात योग्य भाव मिळायचा नाही. अनेक रात्री उपाशी झोपावं लागायचं. अनेक वेळा घरात अन्न नव्हतं. तो विचार करायचा, हे सगळं सोडून द्यावं का? पण त्यानं हार मानली नाही. एक दिवस काही शहरातले लोक त्याच्या शेतात आले. भाजी उचलली, फिरवून पाहिली, वास घेतला आणि विचारलं, ही कशी पिकवली? इतकी ताजी कशी आहे? यात औषध नाही का? रमेश शांत राहिला. पण त्या दिवशी त्याचं आयुष्य बदललं. रमेशने निर्णय घेतला, आता वेगळा मार्ग निवडायचा. गर्दीमागे नाही जायचं. त्यानं रसायनं सोडली, विषारी औषधं सोडली, सेंद्रिय शेती सुरू केली. हळूहळू त्याचं पीक औषधासारखं बनलं. लोक दूर दूरून येऊ लागले. जिथे इतर शेतकरी 20 रुपयात विकायचे, रमेश 80 रुपयात विकायचा. जिथे पोत्यात विक्री व्हायची, तो ब्रँड बनवून विकायचा. दर महिन्याला 1 लाख, 2 लाख, कधी 5 लाख. तरीही त्यानं गर्व केला नाही. आजही रमेश तेच कपडे घालतो, तीच सायकल चालवतो, साधं जेवण खातो. त्यानं पैसा लपवला, कारण त्याला माहीत होतं, दिखावा केला की अडचणी वाढतात. तो श्रीमंत होता, पण शांत होता. आज त्याची मुलं चांगल्या शाळेत शिकतात, आई वडिलांवर योग्य उपचार होतात, घरात सन्मान आहे, समाजात ओळख आहे. आता तो फक्त शेतकरी नाही, तो एक प्रेरणा आहे. रमेशनं आम्हाला शिकवलं, श्रीमंती कपड्यात नसते, गाड्यात नसते. श्रीमंती विचारात असते. विचार बदलले की माती सुद्धा सोनं बनते. पुढच्या वेळी एखाद्या शेतकऱ्याकडे पाहिलं तर विचार करा, कदाचित तोही एखाद्या शांत करोडपतीची कहाणी असेल. कारण खरे हिरो कधीच गोंगाट करत नाहीत.